पावसाळा सुरू झालाय आणि केस गळायला लागले, पण खरंच पावसामुळे केस गळतात का? पावसाळ्यात वेदर आणि हाय ह्युमिडिटीमुळे स्काल्प जास्त ऑइली होते आणि डर्ट जमा होते, यामुळे हेअरफॉल जास्त होऊ शकतो. पण पाऊस हा डायरेक्ट रिझन नसतो. स्काल्प क्लीन ठेवा. घाम आणि ऑइल जमा झाल्यास डॅन्ड्रफ होतो, स्काल्प इन्फ्लमेशन वाढू शकते. म्हणून स्काल्प टाईपनुसार माइल्ड शॅम्पू वापरा. वेट हेअर जास्त वेळ बांधून ठेवू नका. ओले केस बांधल्याने ब्रेकेज आणि फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. प्रोटीन रिच डाएट घ्या. केस प्रामुख्याने प्रोटीनपासून बनलेले असतात, त्यामुळे प्रोटीन सोर्स हा आहारात ठेवा. स्ट्रेस मॅनेज करा. स्ट्रेस हा हेअरफॉलचा एक मोठा ट्रिगर असू शकतो. जर दिवसाला 100पेक्षा जास्त केस गळत असतील, स्काल्पमध्ये इचिंग, डॅन्ड्रफ किंवा काही पॅचेस दिसत असतील तर डर्मॅटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. हेअरफॉलमध्ये PRP, GFC, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन किंवा एक्झोझोम थेरपी सारखे ॲडव्हान्स ट्रीटमेंट डर्मॅटोलॉजिस्टच्या सल्ल्याने केल्यास हेअरफॉल थांबतो. हेअर थिकनेस इम्प्रूव्ह करण्यास आणि हेल्दीयर हेअर ग्रोथ होण्यासाठी सपोर्ट करतात. पण PRP, GFC किंवा एक्झोझोम हे वन साईज फिट ऑल सोल्युशन नाही. कोणती ट्रीटमेंट तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या हेअर लॉसच्या कारणावरती, सिव्हिअरिटीवरती, स्काल्प कंडिशनवरती अवलंबून असते. मान्सून हेअरफॉलचा उपाय एक्सपेन्सिव्ह ऑइल नाही, तर हेल्दी स्काल्प ॲनालिसिस, प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर डायग्नोसिस हे सोल्युशन आहे.